अब अपने कार्ड नंबर पे से उड़ा देने की बात पैसा थोड़ी मिलेगा आपने उसका आपने पैसे मिले वही ना बावडी का वनी करण्यासाठी जबान करेगा पैसा देने का आम्ही एकदा ना सगळं बोलून मी एक जण बोलू आपण. काढा तुमचा मुद्दा काढा. माझं काय म्हणणं आहे, नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे 1 एप्रिल रोजी, बरोबर. त्या 1 एप्रिल रोजीची समजा ग्रामपंचायतीची प्लॅनिंग काय, त्यात समजा तुम्ही काय प्लॅनिंग करणार आहे, तुमचं मिशन 2025. मागच्या वेळेस मी तुम्हाला 26 जानेवारीला हा प्रश्न विचारला, मला या वर्षात होणार आहे तुमच्याकडून काय काय कामं होऊ शकता त्याचे एक थोडं इन्व्हेस्ट करून द्या पोरायला. म्हणजे त्याला पाण्यापुरवठा आपल्याला पाण्याची व्यवस्था आधी पाहावं लागणार आहे. पाण्याची व्यवस्था आधी पाहावं लागणार नोट करून घ्या तुम्ही आपले 2 महिने या गोष्टी डॉक्युमेंटरी भेटतील का? अजून प्रस्तावित करणार नाही, अहो, करा ना. आम्हाला फक्त प्रस्तावात दाखवा ना. झालं नाही म्हणतो तुम्हाला दुपारून द्या 12 वाजता येतो जेवण करून म्हणतो का मी, करून द्या ना प्रस्ताव आपण. हा दुसरं गावाचं फिल्टरचं पाण्याचं काय माहिती आहे का सरपंच, तुम्हाला मी खरी गोष्ट सांगतो, तुम्हाला जर का फिल्टर चालू करता येत नसेल तर तो तुम्हाला जर का फिल्टर चालू करता येत नसेल ते बंद करून टाका. काय माहिती आहे का, तुम्ही जा बरं गावच्या तोंडावर ते ऑफिस आलं, त्या ऑफिसमध्ये तुम्ही चक्कर मारा, किती घाण होत्या. नाही किती घाण येतात, त्यात कुत्रे राहायला लागले. नाही ते बंद पडलं मग नक्की ना, तुम्ही स्वच्छता ठेवू शकता ना. बंद पडलं म्हणजे मग त्याला कोण पिपरीच लोकांना साफ करायला, मग आपल्याला स्वच्छ करणं पडेल ना. ते तेवढं पाहून त्याचं काय ते क्लिनिंग करून घ्या तेवढं, बरं का, तेवढं सांगून द्या. चालू होणारच नाही का ते आपल्याला होणार आहे. आपल्याला नवीन मागणी केलेली आपण प्लांट जाम झालेलं आहे, नवीनच प्लांट बसून. नाही मला सांगा, मग याला रिपेरिंग 500-500 रुपयाचे आम्ही ना रिचार्ज मारे ते कार्ड, ते आमचे कार्ड फेकून द्यायचे का आता? ते फेकू नका, आपल्याला चालू करणं त्यांचे नवीन मध्ये चालू झालं तर वापरू. ते कार्ड चालतील का? चालते ना, चालते ते कार्ड. बरं मला सांगा, ते रिपेअर नाही होऊ शकत का? तुम्हाला सांगतो त्याचा वाईट परिणाम कसा झाला. आता समजा हा पिंटू आहे, हा पिंटू 24 तास ते पाणी पितो, जारचं फिल्टर पाणी पितो. जर ते फिल्टर पाण्याची याला 8 महिने सवय लागली, 1 वर्ष सवय लागली, अचानक प्लांट बंद झाला, हा पाणी आळंदून आणतो. मग हा खर्च, याचा पेट्रोल पाण्याच खर्च ग्रामपंचायतवर टाकायचा का? याच्या गाडीच्या पेट्रोलचा खर्च ग्रामपंचायतवर टाकायचा का? ऐका ना, तुम्ही असे 10 जण जाते, एका चक्राला किती पैसे लागतात तुला आळंदला जायला? 50 रुपये. महिन्याला किती चक्र द्या, तो विठ्ठल भाऊ जातो. मग याचा तुम्ही ग्रामपंचायत निधीमधून हा पैसा द्याल का? कारण 15 दिवसाला चालू करून टाकू. बरं ठीक आहे, 15 दिवसात चालू करू. साहेब अजून दुसरं काम सांगा, 2025चं काय करणार आहे आपण, काय नाही. गावकऱ्यांनी बरं ते जाऊ द्या, तुम्ही मी सांगतो तुम्हाला काय करा, मी सुचवतो, योग्य वाटलं तर करा, नाही तर करू नका. वनीकरणाचा मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या ग्रामसभेमध्ये मी मुद्दा विचारला गेला, वनीकरणाबद्दल तुमची काय सिरियस भूमिका आहे, नसेल तेही सांगा, त्यासाठी आम्ही पाऊल उचलतो. अत्यंत गरजेचा विषय तुम्हाला साहेब, ग्लोबल वॉर्मिंग विषय माहिती, जागतिक तापमान किती वाढतंय, ऊन किती लागतंय, याला जिम्मेदार कोण? या पुस्तकात शिकवायच्या गोष्टी या ग्रामपंचायतला सांगायला पाहिजे, कळणार कोणाला आहे? एवढं ऊन वाढतंय तुम्हाला सांगा, गावात एवढा मोठा एरिया गावचा कापून टाकला, गावात झाडाचं नाव नाही. किती दिवसापूर्वी कलमा आल्या होत्या, त्या पूर्ण गावात कलमा आणून वनीकरण तर जाऊ द्या, पहिले कलमा सांगत्या, कलमा आणून त्या कलमाचा चीज या एकट्या पोराने, या प्रवीण शिंदाने एकट्या पोराने त्या कलमाचा लाभ घेतला, दोन त्याच्या घरापुढची जाऊन निभा ग्रामपंचायतचाच नव्हत्या. मग ग्रामपंचायतचं काम नाही का? कलमा जर फॉर्मॅलिटी म्हणून कलमा येतात, तुम्ही लोकांना वाटून देता, त्या कलमाचं काय झालं ते माहित नाही साहेब. आपण प्रत्येक लाभार्थ्याला आता इथून पुढे 10 कलमा आपण जून मध्ये सगळ्याला. नाही ऐका ना, याचे मी आज हे पुढचं मी विचार तुम्हाला, माग कलमा आल्या, तुमचा पाठपुरावा करणं काम होतं. अत्यंत गरजेचा विषय, नेमका दुर्लक्ष ग्रामपंचायतचं त्या विषयाकडे होत आहे. घेऊन जाते म्हणजे लावत नाही ना. माझं काय म्हणणं आहे, ग्रामपंचायत साहेब ही नागरिकाची जिम्मेदारी आहे. नाही एक मिनिट ऐका, हर घर बरोबर आहे साहेब तुमचं, ती गावकऱ्याचीच जिम्मेदारी, मी ते म्हणत नाही. पण एकदा जर का एक चक्कर जर का तुम्ही ग्रामपंचायत बॉडीनं त्यासाठी मारली, जनजागृती जर का त्या गोष्टीबद्दल केली, तर त्याही गोष्टी सुरळीत चालू होतील. हे वळण लावायचं काम तुमचं साहेब. जर या गोष्टी जर तुमच्याकडनं होणार नसतील ना, ऐका, हॅलो, जून मध्ये कलमा आल्या तर जिथे लावायचे आहे त्यानं ज्यांना गड्डे करून ठेवले आणि कलम इथं लावून नाही, त्या तशाच माणसाला कलमा द्या. लोकांचं काम, हे लोकांचं जर काम असतं, लोकांचे काम लोकांकडून झाले असते, तर सरकारनं ही 22 लाखाची इमारत दिली असती गावला. हा सरपंच माणूस निवडून दिला असता का? हे सदस्य भांडणं झाले असते का? हा राडा झाला असता का आज?
ज्याचे काम जर लोकांचेच काम लोकांकडून झाले असते ते हराड असतं का? त्याच्यासाठी एक समिती आहे, कमिटी, एक सिस्टम आहे, तुमच्यासारखे लोक आहे, पदाधिकारी नेमले सरकारनं, आहे की नाही? वनीकरणाचा काय इश्यू ते सांगा ना मला. वनीकरणासाठी ग्रामपंचायत किती तत्पर आहे, काय काम वनीकरणावर करणार आहे, किती टक्क्यामध्ये गावचं क्षेत्रफळ किती खाली आहे, किती क्षेत्रफळामध्ये ते वृक्ष लागवड करणार आहे, त्याबद्दलचं आम्हाला सांगा काय ते. एक क्लिअर करा तुम्ही, तो जो एरिया आहे त्याचा गट नंबर किती होत आहे? कोणतं? हे बघा, जेवढाही ग्रामपंचायतच्या अंडर येणारा फॉरेस्ट एरिया आम्हाला त्याचा गट नंबर सांगा. नाही असं नका, कन्फ्युज नका हो ना तुम्ही. 77, 78, 34 मला आज प्रॉपर्टी हा सर एक नोट कर रे, नोट कर. हा 77 कोणत्याचा मिळेल बया? 77 इकडचा. एक मिनिट. इकडची 34 पासून सुरुवात आहे. 34 मध्ये 35, 36